न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्यानंतर आपण खरं तर पाहणार आहोत बातमी आज दिवसभरातील महत्त्वाची ती म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकांसंदर्भात। यंदाच्या बिहार विधानसभेमध्ये रोजगार आणि स्थलांतर या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवण्यात आलेली आहे। बिहारच्या 18व्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय। आज सकाळी 7 वाजेपासून ते थेट 6 वाजेपर्यंत राज्यातल्या एकूण 20 जिल्ह्यातील 122 जागांसाठी मतदान केलं गेलं। या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सोबतीने घेतलेल्या महागठबंधनमध्ये मुख्य लढत आहे। भाजप प्रणित एनडीएमध्ये लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक मोर्चाचा समावेश आहे। तर महागठबंधनमध्ये राजद सोबत काँग्रेस, विकसनशील इन्सान पार्टी आणि वाम मोर्चाचे पक्षांचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये गोविंदगंज, जोकीहाट, रुपौली, दमदहा, त्याचबरोबर कदवा, कहलगांव, सुल्तानगंज, रामगढ़, दिनारा, नबीनगर, इमामगंज, बाराचट्टी, नवाबा, चकई या सर्व जागांवरती लक्ष लागून आहे। तर बिहार विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दुपारी 3 वाजतापर्यंतच 60.40% इतक्या मतदानाची नोंद झाली। तर दुसऱ्या फेजमध्ये दुपारी 3 वाजताच गेल्या वेळचाच म्हणजे 2020चा मतदानाचा विक्रम मोडीत काढलाय। त्यामुळे दुपारी 3 वाजताची आकडेवारी आम्ही आपल्याला सांगितली। यापूर्वी बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ऐतिहासिक अशा प्रकारे 64.66% मतदानाची नोंद झालेली आहे। तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान नोंदवलं गेलंय। आता एक्झिट पोलच्या अंदाजांकडे जाण्याआधी गेल्या काही वर्षातील मतदानाची टक्केवारी बिहारमध्ये नेमकी किती होती त्यावर एक नजर टाकूया। तर वर्ष होतं 2000, त्यावेळेला 62.57% म्हणजे सर्वोच्च मतदान त्यावेळेला पाहायला मिळालेलं होतं। 2005 साली 46.5, फेब्रुवारीमध्ये 2005च्या ऑक्टोबरला 45.85, 2010 मध्ये 52.73, 2015ला 56.91 आणि 2020 साली 57.29 हे सगळे विक्रम मोडीत काढत यावेळेला मतदानाची टक्केवारी बिहारमध्ये निश्चितच वाढलेली आहे। दरम्यान मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेनुसार एक्झिट पोलचे अंदाजही आता समोर आलेले आहेत। तर सुरुवातीला पोल ऑफ पोलचा अंदाज काय सांगतोय त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर पोल ऑफ पोलनुसार जर आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अब की बार नीतीश सरकार येणार असल्याचं पाहायला मिळतं। त्याचं कारणही तसं आहे कारण एनडीए 148, महागठबंधन जे आहे त्याला 88 आणि इतर 7 अशा प्रकारे पोल ऑफ पोल आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर मात्र पोल ऑफ पोल पाहून झाल्यानंतर प्रत्येकाने दिलेला आपला पोल नेमका काय सांगितलेला आहे त्याची आकडेवारी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहणार आहोत। तर जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्यांचा अंदाज काय सांगतोय तर थेटपणे एनडीएला 135 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज जेव्हीसी पोलने वर्तवलेला आहे। महागठबंधनमध्ये 88 ते 103 जागा त्यांना मिळू शकतात, इतर 3 ते 6। मॅट्रिक्सचा जर आपण पाहिला तर एनडीए 147 ते 167 या ठिकाणी आकडा गाठू शकतोय। महागठबंधन 70 ते 90 जागा आणि इतर 2 ते 10। बिहारच्या 243 जागांसाठी पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल आणि त्याचा अंदाज काय सांगतोय एनडीए 133 ते 148, महागठबंधन 87 ते 102, त्यानंतर इतर 3 ते 6। त्यानंतर पुढची आकडेवारी पीपल्स पल्सचा एक्झिट पोल काय सांगतोय एनडीएला 133 ते 159 जागा, महागठबंधनला 75 ते 101 जागा, इतरांना 2 ते 13 जागा त्या ठिकाणी त्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। त्यानंतर दैनिक भास्कर काय म्हणतोय दैनिक भास्करचा एक्झिट पोल सांगतोय एनडीए 145 ते 160, महागठबंधन 73 ते 91, इतर 5 ते 10। तर पीएमआरक्यूचा जो असलेला एक्झिट पोल आहे त्याचा अंदाज सांगतोय एनडीएला 142 ते 162 जागा, महागठबंधनला 80 ते 98 जागा, इतर 1 ते 7।
अशा प्रकारे जागा मिळवण्याची शक्यता हे एक्झिट पोल आणि त्यांचे अंदाज वर्तवताना दिसत आहेत. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी आणि एक्झिट पोलचे अंदाज नेमकं काय सांगताय हे जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यावेळेला आपल्या सोबत आहे आणि लोकमत पुण्याचे संपादक संजय आवटे देखील आपल्या सोबत आहे. आणि काँग्रेसला ज्यावेळेला या संदर्भात चर्चेची विचारणा करण्यात आली त्यावेळेला आपण कुठल्याही चर्चांमध्ये सध्या बोलणार नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण थेट आता नवनाथ बन आपल्यापासून सुरुवात करूयात. नवनाथजी, एक्झिट पोलचे अंदाज तर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवतोय, मात्र अब की बार नितीश सरकार आणि एनडीएला सर्वाधिक मतदान बिहारमध्ये झाल्याचं बोललं जात आहे आणि तसे एक्झिट पोलचे अंदाज वर्तवतायत. काय वाटतं, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार? नवनाथ बन. विशालजी, निश्चितपणे यावेळेला जंगलराज विरुद्ध सुशासन, घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची ही लढाई होती. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी एक निवडणुकीत मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता की मतचोरी झाली, बोगस वोटर आयडी आहेत, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्यांना चपराक मिळालेली दिसते. जो एक्झिट पोल येत आहे त्यानुसार जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोल मध्ये एनडीएचं सरकार येत आहे हे जवळपास स्पष्ट झालंय. आणि ज्या पद्धतीनं बिहारच्या जनतेनं गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये काम बघितलेलं आहे, मोठ्या प्रमाणात महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न देखील या सरकारनं केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, बिहारमध्ये नितीश कुमारजी यांचं नेतृत्व, हे डबल इंजिनचं सरकार ज्या पद्धतीनं 5 वर्षामध्ये काम केलंय त्या पद्धतीनं पुन्हा एकदा एनडीएला आशीर्वाद देताना जनता दिसते. आणि खास करून बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी सातत्यानं मेहनत केली, प्रयत्न केले आणि त्या सगळ्याचं फळ आपल्याला खरं तर प्रत्यक्ष जेव्हा निकाल लागेल तेव्हा दिसेलच. पण आता जवळपास सगळ्या, म्हणजे बऱ्याच वेळेला अपवाद असं होतं की एक्झिट पोल एखादा वेगळा दाखवतो, पण आता जवळपास सगळ्याच एक्झिट पोलचा अंदाज आहे की तिथं एनडीएचं सरकार निश्चितपणे येईल. याचं प्रामुख्याने आपल्याला 2-3 कारणं दिसत आहेत की मागच्या काही दिवसापासून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलराज होतं. हे जंगलराज संपवण्याचं काम नितीश कुमार यांच्याची, तिथे एक सुशासन मिळू शकतं, बिहार प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो याच्यावरचा विश्वास लोकांचा आहे. आणि ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे, ती बिहारला मोठ्या प्रमाणात मदत केली जाते, बिहारचा विकास झाला पाहिजे, बिहार मेनस्ट्रीम मध्ये आलं पाहिजे, यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा आहे. या सगळ्याला बिहारच्या तरुणाचा पाठिंबा दिसताना मिळतो. आपण मतदानाची टक्केवारी जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होताना आपण साधारणतः गेल्या 10-15 वर्षामध्ये बघतो. त्याचं प्रामुख्याने 2 कारण आहेत. एक तर महिलांची मोठ्या प्रमाणात मतदान भारतीय जनता पार्टीच्या सोबत किंवा एनडीएच्या सोबत असतात, आणि दुसरं म्हणजे जे फर्स्ट टाइम वोटर असतात, जेन झी आपण ज्यांना म्हणतो, ते देखील भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या बाजूने असताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे यावेळेला आपण जर विशालजी बघितलं की मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आहे. अजून दुसऱ्या फेजची आपल्याला फायनल आकडेवारी यायची, पण पहिल्या फेज मध्ये देखील मतदानाची बंपर टक्केवारी झाली. तर या दोन्ही गोष्टीचा भारतीय जनता पार्टीला, एनडीएला फायदा होईल. आणि आता जे एक्झिट पोलचे आकडे आहेत तेही पेक्षा चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल. तुमचा अंदाज कितपत खरा ठरतो? एक्झिट पोलचे अंदाज कितपत खरे ठरतात? जेनझी खरोखर तुमच्या सोबत आहे का? हेही खरं तर चर्चेचे मुद्दे आहेतच, त्याकडे आपण वळणार आहोत. मात्र लोकमत पुण्याचे संपादक संजय आवटेंकडे मी यावेळेला जाईल. संजयजी, अगदी सुरुवातीला जसं नवनाथजी आता म्हणालेत की जंगलराज विरुद्ध सुशासन अशा प्रकारची ही लढाई होती, मात्र त्या मुद्द्यांकडे जाण्याच्या आधी वाढलेली जी टक्केवारी आहे ती नेमकी कसले संकेत देत असल्याचं पाहायला मिळतंय? ज्या वेळेला मतदारांची टक्केवारी वाढते, मतदानाची टक्केवारी वाढत असते, त्यावेळेला एकतर सत्ता बदल होताना दिसतो किंवा त्या ठिकाणी नेमकं काय कारण होतं याचा देखील शोध घेतला जाणारच आहे. विरोधकांचे आरोपही सातत्यानं होताना दिसतील. मात्र संजय आवटेजी, वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा कितपत परिणाम येत्या काळातल्या निकालांवरती होऊ शकेल, 14 तारखेच्या निकालांवरती होऊ शकेल? संजयजी. विशाल, खूप चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण मगाशी म्हटलं की नवनाथ बन यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. ते फार खूपच आहेत आणि त्यांचं आगाऊ आपण अभिनंदन करूया. बरं. आणि ते म्हणजे आपला एक पत्रकार मित्र आता प्रवक्ता म्हणून चांगलाच तयार झालेला आहे आणि भाजपच्या परिभाषेमध्ये बोलू लागला, ही चांगली गोष्ट आहे. बरं. एक तुम्हाला गंमत सांगतो, मुळामध्ये बाकी पुढच्या गोष्टींकडे जाण्यापूर्वी आपण 2-3 मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. नवनाथ बन यांना थोडं दुःख होईल अशा 2-3 गोष्टी एक्झिट पोल मध्ये दिसत आहेत. कोणत्या?
पहिली गोष्ट अशी आहे की जरी एनडीएचं सरकार येईल हे आता दिसतंच, एक्झिट पोलमध्ये दिसतंय. माझा पण जो बिहारचा अंदाज आहे, जे आकलन आहे त्यानुसार एनडीए सरकार येईल असंच एकूण दिसत आहे. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की ज्या भाजपला फारशा आवडणाऱ्या नाहीत. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आरजेडी येऊ शकते. म्हणजे महागठबंधन सत्तेमध्ये येणार नाही, पण आरजेडीला सर्वाधिक जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटू नये, असा एक त्यातला भाग आहे. दुसरं असं की नितीश कुमार आणि भाजप याची तुलना करता नितीश कुमारांना अधिक जागा मिळतील अशी एक शक्यता आहे. नितीश कुमारांपेक्षाही भाजपला अधिक जागा मिळाव्यात आणि भाजपला बिहारचं मुख्यमंत्रीपद मिळावं अशी खरं म्हणजे भाजपची अपेक्षा अनेक वर्षांपासून आहे. पण नितीश कुमारांबद्दलची सहानुभूती या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी दिसते आहे. त्यामुळे नितीश कुमारांना भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील आणि नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. आता जो तुमचा प्रश्न आहे तो म्हणजे एकूण वाढलेलं मतदान आणि टक्केवारी मतदानाची, तर हे खरंच आहे की मुळात जेव्हा जेव्हा साधारणपणे टक्केवारी वाढते तेव्हा पॉलिटिकल सायंटिस्ट असं म्हणतात की ते अँटी इन्कम्बन्सी असतं. म्हणजे लोक समर्थनार्थ फार बाहेर पडत नाहीत, पण लोक विरोधामध्ये मात्र अगदी आक्रमकपणे बाहेर पडतात आणि त्यामुळे सत्ता बदलायची असेल तर लोक येतात. पण अनेक वेळा आपण असं बघितलंय, नवनाथनं मगाशी उल्लेख केला ते खरं आहे की भाजपला वाढलेला टक्केवारीचा फायदा अनेक वेळा झालेला आहे. मला असं वाटतं ना, मला 2-3 कारणं दिसत आहेत या सगळ्या याच्यामध्ये. एक म्हणजे बिहारच्या माणसाला यावेळी, म्हणजे जो काही मी आता बिहारच्या लोकांशी बोलत होतो, बिहारच्या पत्रकारांशी बोलत होतो, बिहारच्या राजकीय नेत्यांशी बोलत होतो, माझ्या लक्षात असं आलं की यावेळी समाहू बिहारचा माणूस हा थोडा आक्रमकपणे मतदानाच्या रिंगणामध्ये उतरला होता. बिहारची जी प्रतिमा वारंवार मलिन झालेली आहे की बिहार म्हटलं की लोक ज्या प्रकारे बघतात, तर ते बदलून टाकायचं असेल तर आपल्याला काहीतरी विकासाच्या अनुषंगाने काहीतरी केलं पाहिजे. त्यातला एक मुद्दा होता की ज्यामुळे ते बाहेर पडले. दुसरं असं की पीके आता या रिंगणामध्ये कुठे दिसत नाहीयेत खरं म्हणजे, पण पीकेने जी वातावरण निर्मिती केली प्रशांत किशोर यांनी, तर प्रशांत किशोरांनी जी वातावरण निर्मिती केली त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेबद्दल, निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल एक बऱ्यापैकी जाणीव जागृती झाली असं म्हणायला मोठा बाब आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे की ज्याचा उल्लेख मगाशी झाला तो म्हणजे महिलांना जे काही 10,000 रुपये आणि बाकी सगळं झालं, त्यामुळे महिला मोठ्या संख्येमध्ये उतरल्या. नितीश कुमारांच्या बाजूने एकूणच आपण जर बघितलं आतापर्यंत तर महिला बऱ्यापैकी त्यांच्या सोबत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे महिलांची सुद्धा संख्या बऱ्यापैकी वाढली असं एक दिसतंय. तर मला असं वाटतं की वाढलेल्या मतदारांची ही कारणं आहेत. पण विषयात एक गंमत बघा, म्हणजे साधारणपणे 3-4 महिन्यांपूर्वी मी जेव्हा बिहारचा अभ्यास केला तेव्हा बऱ्यापैकी अँटी इन्कम्बन्सी होती. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी मत होतं आणि याचं कारण असं की गेल्या 5 वर्षांमध्ये नितीश कुमारांनी काही फार बरं केलं असं काही लोकांना वाटत नव्हतं किंवा या सरकारनं काही फार चांगलं काम केलं असं काही वाटत नाही. म्हणजे आता जरी सुशासन, गुंडाराज वगैरे उल्लेख झाला तरी सुशासनाच्या अनुषंगानं किंवा विकासाच्या अनुषंगाने या सरकारनं काही फार चांगलं काम केलं असं अशी भावना अजिबात नव्हती. पण गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये मात्र वातावरण बऱ्यापैकी बदललं. त्याची काही कारण आहे. पहिलं कारण असं आहे की विकास करायचा असेल तर आपल्याला केंद्रातलं सरकार आपलं असलं पाहिजे अशा प्रकारची भावना तयार झाली. आणि केंद्रातलं सरकार आपलं नसेल तर विकास होणार नाही. त्यामुळे केंद्रामध्ये भाजप आहे, त्यामुळे खाली पण भाजप येणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा पुढे आला. नितीश कुमारांनी ज्या प्रकारे महिलांच्या अनुषंगाने योजना, पैसे आणि बाकीच्या गोष्टी केल्या, त्यामुळे महिलांना सुद्धा असं वाटलं की या निवडणुकीमध्ये आपण काहीतरी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. हा त्यातला एक भाग आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे ना, तो नितीश कुमारांची शेवटची निवडणूक आहे असा एक प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. आणि ज्या नितीश कुमारांनी आपल्यासाठी एवढं काम केलं त्यांची शेवटची निवडणूक आहे, तर बऱ्यापैकी सहानुभूती सुद्धा तयार झाली. पण मला असं दिसतंय की एकूण गेल्या अनेक निवडणुकांचा आपण जर अभ्यास केला तर ही तशा अर्थानं पहिली निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये कुठलीच लाट नाही, कुठली लहर नाही, हा मुद्दा आहे तो मुद्दा आहे असं काहीच नाहीये. पण विकासाच्या अनुषंगाने मात्र बऱ्यापैकी लोक आता विचार करतायत आणि विकास करायचा असेल तर मग. आणि दुसरं काय माहिती का विशाल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असं झाला की आरजेडी बद्दल किंवा तेजस्वी बद्दल लोकांचं मत चांगलं आहे, परंतु आरजेडीचा अंतर्गत संघर्ष जो आहे, म्हणजे आरजेडी पक्षातला अंतर्गत संघर्ष, दुसरं असं की यादव कुटुंबातली यादवी, हा मुद्दा खूप महत्वाचा. म्हणजे लालू प्रसाद यादवांची मुलगी, लालू प्रसाद यादवांची मुलं आणि हे सगळं जे काही झालं त्याचा एक वाईट परिणाम झाला, हा एक भाग झाला. दुसरं असं की चिराग पासवान मागच्या वेळी वेगळे लढले होते, यावेळी चिराग पासवान मात्र एनडीए सोबतच आहे. त्यामुळे तो फायदा एनडीएला आणि सगळ्या मतांचं मत एकवटण्याच्या अनुषंगानं तो फायदा झाला. आणि दुसरीकडे असं झालं की वोट शेअरिंगच्या, सीट शेअरिंगच्या अनुषंगानं ज्या प्रकारे भाजपनं किंवा एनडीएनं जे परिश्रम घेतले आणि जी व्यूहरचना आखली त्या तुलनेमध्ये महागठबंधनमध्ये मात्र किंवा महाआघाडीमध्ये मात्र या प्रकारचा विचार झाला नाही. तर मला असं वाटतं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निवडणुका घोषित झाल्यापासून एनडीएने आघाडी घेतली आणि त्या तुलनेमध्ये महाआघाडी मात्र मागे राहिली आणि लोकांना आकृष्ट करून घेण्यामध्ये एनडीएला बऱ्यापैकी यश आलं असं मला वाटतं. बरं नवनाथ, मी आपल्याकडे येईल. मात्र गेल्या वेळेला म्हणजे 2020 साली ज्या प्रकारचे एक्झिट पोलचे अंदाज होते
त्याच्या अगदी विरोधात लागलेले निकालही पाहायला मिळालेले होते आणि मग त्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप तर सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र यंदा चित्र काय असू शकतं, एक्झिट पोलचे अंदाज खरे की खोटे यावरही आता चर्चा होणं अपेक्षित आहे। नवनाथजी, नाही विशालजी, बऱ्याच वेळेला एक्झिट पोल हे चुकीचे देखील ठरतात। आता गेल्या वेळेला जवळपास सगळ्यांनी सांगितलं होतं की एनडीएचं सरकार येणार नाही, परंतु एनडीएचं सरकार आलं। परंतु यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ग्राउंडवर महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा एनडीए सरकारला आहे। ज्या पद्धतीनं महिला पण सक्षमीकरणाच्या संजय सरांनी योजना देखील आणणार, सांगितलं ना की दिलेल्या योजना आणि त्याचबरोबर कुठेतरी सहानुभूतीची लाट ती त्याला कारणीभूत ठरेल का? नवनाथजी, नाही नाही, सहानुभूतीपेक्षाही लोकांना काम करणारं सरकार आवडतं। म्हणजे मी आवटे सरांचं पण धन्यवाद देतो की त्यांनी सांगितलं की लोकांनी विकासाच्या बाजूने किंवा विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला एनडीएचं सरकार येताना दिसतं। बरं. ज्या पद्धतीनं विकासाचा मुद्दा भारतीय जनता पार्टी सातत्यानं घेऊन जातो, विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे आणि खास करून बिहार हे गेल्या काही दिवसापासून मागास म्हणून बघितलं जातं आणि या बिहारला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कोण प्रयत्न करू शकतं, तर केंद्र सरकारची मदत असेल तर राज्य सरकार काम करू शकतं आणि राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात आधार देण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं सातत्यानं केलं जातंय। नितीश कुमारजी यांचा चेहरा आहे तो सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना आपलासा असणारा चेहरा आहे। त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून सातत्यानं बिहारमध्ये वेगवेगळी कामं झालेली आहेत। त्यामुळं नितीश कुमारजी यांच्या चेहऱ्याचा देखील एनडीएला आपल्याला फायदा होताना बघतोय। देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासारखं सक्षम नेतृत्व, त्या नेतृत्वावर जनसामान्यांचा विश्वास आणि जनसामान्याने आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिलेले आशीर्वाद, या बळावर याही वेळेला बिहारमध्ये सरकार येण्यासाठी कुठलीही अडचण नाही। आता बरं. आवटे सरांनी आणखी एक मुद्दा मांडला की सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी नसेल, कदाचित नितीश कुमारजी यांचा पक्ष सगळ्यात मोठा असेल। खरं तर आमचं भांडण यामध्ये नाहीच आहे की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा व्हावा किंवा मुख्यमंत्री नितीश कुमारजी व्हावा, हा वाद या घडीला नाहीये आणि भविष्यामध्ये तो पण देखील येणार नाहीये। बरं. आम्ही अगदी जागा वाटपापासून एकमेकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं। आवटे सरांना मला सांगायचं की ज्या पद्धतीनं जागा वाटपाचे गोंधळ सातत्यानं बघायला मिळाले, काँग्रेसमध्ये आणि लालू यादव यांच्या पक्षामध्ये कशा पद्धतीनं हाणामारी झाली, कशा पद्धतीनं सीट शेअरिंग वरून गोंधळ झाला, राहुल गांधी किती दिवस बाहेर होते आणि शेवटच्या टप्प्याला बिहारमध्ये प्रचाराला आले आणि प्रचाराला आल्यानंतर ही निवडणूक वोट चोरी वगैरे या मुद्द्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मुद्दे काही लोकांच्या बोलण्यामध्ये किंवा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाले नाही। उलट लोकांनी विकास याच मुद्द्यावर मतदान केल्याचं बघायला मिळतं आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघतो की जवळपास सगळेच एक्झिट पोल, म्हणजे एखादा एक्झिट पोल जरी आपण म्हणत असतो की इंडिया आघाडीच्या बाजूने आहे तर आपण समजू शकतो, पण जवळपास सगळेच एक्झिट पोल हे सांगतायत की भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार या ठिकाणी येईल आणि नितीश कुमारजी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, यांचा करिश्मा या निवडणुकीमध्ये चाललाय। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं आपण मगाशी उल्लेख करताना जेन झीचा उल्लेख केला आणि मतदानाच्या टक्केवारीचा उल्लेख केला, आपण विशालजी महाराष्ट्रात देखील आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं त्यावेळेला महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली होती आणि त्या वाढलेल्या टक्केवारीचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला होता। याच्यापूर्वी असं असायचं की मतदानाची टक्केवारी वाढली तर ती अँटी इन्कम्बन्सी असायची, पण गेल्या 15 वर्षाचा जर का आपण आढावा घेतला, म्हणजे 2014 नंतर जर का आपण नवनाथजी, तुमचा आवाज या क्षणाला आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र जेनझीच्या मुद्द्यापर्यंत आपली ही चर्चा येऊन ठेपलेली होती। मात्र आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा, त्यामध्ये राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक वेळेला वोट चोरीचा केलेला आरोप असेल, दुबार मतदारांची संख्या असेल, मतदार यादीमध्ये असलेले घोटाळे, हे मात्र बिहारच्या जनतेला रुचले नाहीत का? नवनाथजी आपल्याकडे येणारच आहे, मात्र संजय आवटेजी, ज्या ज्या वेळेला अनेक मुद्दे उपस्थित केले गेले त्याचा परिणाम या निवडणुकांमध्ये दिसेल असं वाटलेलं असताना मग तो निवडणुकांच्या यादीतील घोळाचा मुद्दा असू दे, दुबार मतदार असू दे, वोट चोरीचा आरोप करण्यात आला, मात्र त्याची फारशी जादू दिसली नाही का? मात्र दोन्ही पक्षांमध्ये एक कॉमन विषय होता, तो म्हणजे जेनझी संदर्भातला, की जेनझीजनं इतर ठिकाणी काय केलं तशाच प्रकारे जेनझी नेमके कुणाच्या बाजूला आकर्षित केले जातात, कारण येत्या काळातील महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील जेनझीचा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर बिहार निवडणुकांमध्ये देखील त्यांनी खूप महत्त्वाचा रोल
त्या ठिकाणी प्ले केला असल्याचं नवनाथ बन यांच्या बोलण्यातून आलं. मात्र खरोखर कोणते मुद्दे चालले, कुठले नाही चालले? दुसरीकडे बिहारच्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे रोजगारासंदर्भातला आणि स्थलांतरणासंदर्भातला. त्याकडे देखील लक्ष वेधावंसं वाटतंय. संजयजी, हे विचार अगदी खरं आहे. हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. फक्त मगाशी खुलासा करतो. मगाशी नवनाथ जे म्हणाले, तर मी असं नाही म्हटलं की नितीश कुमारांचा पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल. मी असं म्हटलं की तेजस्वींचा पक्ष आरजेडी हा लार्जेस्ट पार्टी झाला तरी आश्चर्य वाटू नये, जरी एनडीएची सत्ता येणार असते तरी सुद्धा. आणि नितीश कुमार हे एनडीए मध्ये सर्वाधिक जागा घेतील आणि ते मुख्यमंत्री होतील. एनिवे, तर माझा मुद्दा तुम्ही जो आता विचारलं त्याच्यामध्ये विशाल 2-3 गोष्टी किंवा एक जरा नीट विचार केला पाहिजे. एक, ते जनजी किंवा महिला किंवा हे सगळे लोक यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं हे खरं आहे, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की गेल्या 5 वर्षांमध्ये या सरकारनं खूप चांगलं काम केलं. किंबहुना विकासाच्या अनुषंगाने या सरकारनं काही केलंच नाही अशीच भूमिका बऱ्यापैकी होती. मी जो उल्लेख केला की 3 महिन्यांपूर्वी चित्र असं होतं की पूर्णपणे सत्ताधीशांच्या विरोधामध्ये होतं, नितीश कुमारांच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये होतं. हळूहळू चित्र बदलू असं लागलं की जो प्रचार झाला आणि त्याला यश आलं ते म्हणजे समजा जर काही बरं करायचं असेलच तर बिहारच्या राज्याला जर केंद्राची सोबत नसेल तर आपल्याला पुढे काही करता येणार नाही. आणि केंद्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार राज्यामध्ये असेल तर आपल्याला फायदा होईल, नाहीतर मग फटका बसेल. हा प्रचार बऱ्यापैकी पुढे चालला. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. एक बघा, म्हणजे एक तर हे खरंच आहे की स्थलांतरितांचा प्रश्न चालला, महिलांना पैसे दिले, त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, त्यामुळे ते सगळं हे झालं. नितीश कुमारांची शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे त्यांना एक सहानुभूती मिळाली, हे सगळं आहे. पण तुम्हाला सांगतो काही गोष्टी झाल्या. म्हणजे मला असं वाटतं याच्यामध्ये एक तर बिहारच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने ज्या महत्वाच्या जाती आहेत त्याच्यामध्ये भूमिहार आहेत, त्यामध्ये वैश्य आहेत, त्यामध्ये मल्लाह आहेत, त्यामध्ये कुर्मी आहेत, बनिया आहेत. या सगळ्या जाती आणि यादव आहेत. या सगळ्या जाती फार महत्वाच्या. आता लक्षात घेतलं पाहिजे आता की मुळामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान हे वेगळे लढले होते, त्याचा भाजपला फटका बसला, एनडीएला फटका बसला. आता चिराग पासवान असल्यामुळे चिराग पासवानांचे सगळे जे काही जात समूह आहेत तो पूर्णपणे एनडीए सोबत येईल, त्याचा एक फायदा निश्चितपणे होतो आहे. दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये काही छोटे छोटे जे पक्ष आहेत की जे पक्ष पूर्वी वेगळे लढले होते त्या सगळ्या घटकांना सोबत घेण्यामध्ये पण एनडीएला यश आलेलं आहे. त्यातला हा एक भाग आहे, त्याचा फायदा झाला. मला असं वाटतं याच्यामध्ये एक तर मुळामध्ये पर्याय म्हणून तेजस्वी यादवांकडे लोकांनी सुरुवातीला पाहिलं, प्रशांत किशोर यांच्याकडेही पाहिलं, पण शेवटच्या टप्प्यामध्ये लोकांच्या असं लक्षात आलं की प्रशांत किशोरने कितीही प्रचार केला तरी प्रशांत किशोर हा काही पर्याय होऊ शकत नाही. प्रशांत किशोर हे सत्तेवर येऊ शकत नाही. त्यामुळे प्रशांत किशोरांनी जाणीव जागृती केली, पण प्रशांत किशोरांना तशा अर्थानं फार मतं मिळतील अशी शक्यता नाही. दुसरा मुद्दा जर पुढे आला तर तेजस्वी यादव हे खरंच आपल्यासाठी पर्याय ठरू शकतील का, तर केंद्रात सत्ता नाही, त्यामुळे तेजस्वी यादव यांचे मार्क्स अगोदरच कमी झालेले होतेच. जसं मी मगाशी उल्लेख केला की सीट शेअरिंग मध्ये खरोखरच महागठबंधन किंवा महाआघाडीनं फार मोठ्या चुका केल्या. तेजस्वी यादव, काँग्रेस यांनी एकत्रितपणे त्यांना खूप चांगल्या प्रकारे निवडणूक लढवता आली असती, पण प्रत्यक्षात मात्र राहुल गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. वोट चोरीचा मुद्दा त्यांनी मांडलाही खरंय, पण वोट चोरीचा मुद्दा ज्या टप्प्यावर मांडला त्या टप्प्यावर तो मुद्दा चालणं हा काय फार महत्वाचा मुद्दाच नव्हता. म्हणजे बिहारच्या विकासाकरता तुम्ही काय करणार आहात, तुमच्याकडे बिहारच्या विकासाचं मॉडेल कुठलं आहे, तुम्ही काय वेगळं करू शकता, अशा प्रकारच्या काही गोष्टी मांडल्या असतात तर गोष्ट वेगळी होती. आता मात्र या टप्प्यावर वोट चोरीचा मुद्दा मांडणं लोकांना पटला जरी समजा तर त्यामुळे त्याचा काही फार मोठा मुद्दा फरक पडणार नव्हता. एक भाग झाला. मी मगाशी उल्लेख केला की आरजेडी पक्ष हा अतिशय महत्वाचा पक्ष आहे आणि खरं म्हणजे भाजपला आव्हान देण्याची क्षमता, नितीश कुमारांना आव्हान देण्याची क्षमता ही आरजेडी मध्ये आहे. पण प्रत्यक्षामध्ये आरजेडी मध्ये अंतर्गत यादव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दिसती निवडणुकीच्या तोंडावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या मुलांमध्ये जो संघर्ष सुरू होतो त्या सगळ्यातून लोकांना असं वाटलं की यांचं काही खरं नाहीये. याच्या उलट एनडीए मात्र एकसंधपणे निवडणुकीला सामोरे गेले, याच्यामध्ये काही शंका नाही. पण मी खरं सांगतो एक खूप चांगला मुद्दा या लोकांनी केला होता, तो म्हणजे जेव्हा मुकेश सैनीने उपमुख्यमंत्री केलं जाईल असं महागठबंधननं घोषित केलं तेव्हा त्याचा महाआघाडीला खरं म्हणजे खूप फायदा झाला असता. कारण मुकेश सैनी जे आहे ते मुकेश सैनी ह्या मल्लाह जातीचे आहेत आणि मल्लाह जात समूह हा जर महागठबंधनकडे आला असता, महाआघाडीकडे आला असता किंवा आला पण काही प्रमाणामध्ये तो खूप फायदा झाला असता. अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी यांच्या बाजूने होत्या सुद्धा. किंवा मागच्या वेळी एमआयएमनं मुस्लिम मतांचं विभाजन केलं, तर अशा प्रकारे आता एमआयएम करू शकत नाहीये, त्याच्यामुळे तोही फायदा महागठबंधनला किंवा महाआघाडीला झाला असता, काँग्रेसला झाला असता, तेजस्वी यादवला. पण त्या सगळ्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वोट शेअरिंग मध्ये गडबड केली. ज्या प्रकारच्या व्यूहरचना करायला पाहिजे होत्या त्या व्यूहरचना करण्यामध्ये अपयश आलं. बरोबर.
आणि जो प्रचार जंगलराज विरुद्ध सुशासन हा प्रचार झाला, तो प्रचार कोडून काढण्यामध्ये अपयश आलं. आणि मला असं वाटतं की काँग्रेसनं ही निवडणूक ज्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती त्या गांभीर्याने घेतली नाही. बर अशा सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम आहे, त्यामुळे एक जनमत म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे 3 महिन्यांपूर्वी जे परसेप्शन ही सत्ता नको, ही सत्ता बदलली पाहिजे, नितीश कुमार मुख्यमंत्री नकोत असं होतं, ते गेल्या महिना 2 महिन्यामध्ये मात्र नितीश कुमार बदललं. नसेल तर मग कोण, पर्याय नाही म्हणून मग नितीश कुमार, पर्याय नाही म्हणून मग भाजप, अशा दिशेनं लोकांना यायला भाग पाडलं गेलं. त्याच्यामध्ये एनडीएच्या भाजपच्या एकूण प्रचार कौशल्याचा वाटा मोठा होताच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या चुका महागठबंधनने केल्या, ज्या चुका काँग्रेसनं केल्या, ज्या चुका आरजेडीने केल्या, त्याचा फटका अधिक बसला असं मला वाटतं. आणि म्हणून मग जेव्हा मुद्दा निघाला विकासाचा, तर विकास करायचा असेल तर मग आपल्या पुढे भाजपशिवाय पर्याय नाही. बर, आणि बर. भाजप केंद्रात सत्तेत आहे, हा मुद्दा पुढे आला. नितीश कुमारांची शेवटची निवडणूक आहे, त्याच्याबद्दल की सहानुभूती हेही पुढे आलं. त्यामुळे कुठलीही लाट तयार झाली नाही. पण मग शेवटी पर्यायच नसेल तर एनडीए बरं आहे इथपर्यंत लोक येऊन बरोबर आहे पोहोचले. संजयजी, अगदी मुद्देसूद अशा प्रकारचं विश्लेषण आपण केलेलं आहे बिहारच्या निवडणुकांसंदर्भातलं. जाता जाता नवनाथ बन यांना मला प्रश्न विचारायचा आहे. नवनाथजी, प्रत्येक निवडणुकांच्या वेळेला मुख्यमंत्री पदाला कोण शोभणार आहे किंवा कोण मुख्यमंत्री त्या ठिकाणी बनू शकतं आणि कोण एक स्थिर सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं याची उत्सुकता सगळ्यांना असते. ज्या प्रकारे एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले जात आहेत की एनडीएचं सरकार जर त्या ठिकाणी आलं तर मग मात्र मुख्यमंत्री कोण? नवनाथ बन. नाही, नितीश कुमारजी यांच्याच नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेलेली आहे आणि नितीश कुमारजी हेच मुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित आहे. त्याच्यामध्ये कुठेही बरं. संभ्रम असण्याचं काही कारण नाहीये. बरं. इंडिया आघाडीकडे कुठलाही मुद्दा नव्हता. जसं संजय सरांनी अगदी मुद्देसूद विश्लेषण केले की इंडिया आघाडीची वाताहत का झाली, तर त्याची खरंच प्रामुख्याने ही सगळी कारणं होती. त्याच्यामुळे जनता वैतागलेली होती की यांना जर का आत्ताच यांची अवस्था अशी आहे की सीट शेअरिंग नीट करू शकत नाहीत, नीट मुद्दे मांडू शकत नाहीत. राहुल गांधी तर शेवटच्या काही दिवसामध्ये बिहारमध्ये येऊन थांबले. त्याच्या आधी परदेशामध्ये जाऊन ते देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते आणि अगदी शेवटच्या क्षणाला बिहारमध्ये जाऊन प्रचाराला आले. हे सगळे मुद्दे तिथल्या लोकांनी प्रामुख्याने बघितले होते. आणि बिहारचा विकास जर का कोण करू शकत असेल तर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं नितीश कुमारजी करतायत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देखील सातत्यानं तिथं लक्ष देऊन होते. अमित भाई यांच्यासारखं नेतृत्व तिथं होतं. आमचे धर्मेंद्र प्रधानजी असतील, विनोदजी तावडे असतील, या सगळ्यांनी एक मेहनत घेतली आणि सामूहिक नेतृत्व. भारतीय जनता पार्टीचा कायम प्रयत्न असतो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा कुठल्या घराणेशाहीचा पक्ष नाही. का सर्वसामान्य कार्यकर्ता तिथे लढत असतो, सर्वसामान्य कार्यकर्ता नेतृत्व करत असतो आणि कार्यकर्त्यांची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. या सगळ्याचा फायदा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होतोय. आता हे कौल आहेत, आता हे आपल्याला काही प्रिडिक्शन आहे, परंतु जेव्हा निकाल येईल ना याच्यापेक्षाही निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा निकाल येईल. कारण बिहारची जनता ही स्थैर्य हवंय, बिहारच्या जनतेला विकास हवाय, बिहारच्या जनतेला गुंडा राजपासून मुक्त हवं आणि हे देण्याचं काम कोण करू शकतं तर एनडीए सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच करू शकतं. हे फक्त बिहारमध्ये नाही तर देशभरातील जनतेला देखील कल्पना आहे. त्यामुळेच यावेळेला भरभरून मतदान दिलं. जेव्हा भरभरून मतदान दिलं जातं तेव्हा लोकांचे आशीर्वाद हे साधारणतः भारतीय जनता पार्टी सोबत असतात. हे समीकरण गेल्या 15 वर्षामध्ये इस्टॅब्लिश करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली आहे. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला हे एक्झिट पोल विशालजी बघायला मिळतात. बरोबर आहे नवनाथजी, ज्या प्रकारे तुम्ही विश्वास यावेळेला व्यक्त करता तो सार्थ ठरतो का त्यासाठी आपल्याला 14 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र हे दोन्ही मान्यवर देखील आपल्यासोबत लोकशाही मराठीवरती त्याही वेळेला असतील आणि आलेल्या निकालांचं सखोल विश्लेषण लोकशाही मराठीवरती पाहायला मिळेल. धन्यवाद नवनाथ बन आणि धन्यवाद संजय आवटेजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात आणि सविस्तर विश्लेषण केलेलं येणाऱ्या एक्झिट पोल संदर्भातलं त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये या दोन महत्त्वाच्या विषयांसह वेळ झालेली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.